मला झाला डिंचिंगमुळे, जो माझ्याकडे डिंक्या रोग येत होता शेतामध्ये, तो मला क्वचितच एक दोन झाडाला दिसला, डिंक्या रोग सुद्धा कमी झालेला दिसला. म्हणजे याचा फायदा आम्हाला झाला. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, तुमच्या मल्टीप्लेक्स कंपनीचं औषध वापरलं. माझ्याजवळ सर 700 झाड आहे आणि 7-8 लाखाला मी विचारा माणूस आहे. या वर्षी परतीच्या काळात मला 11 लाख रुपये. लेटेस्ट घडामोडी आणि या मोर्शीमध्ये काय चालते हे सांगतो मी तुम्हाला. आज परिस्थिती अशी आहे, या दादा समोर इकडे, परिस्थिती अशी आहे, आपण आंबिया बहार घेऊन राहिलो. आपला आंबिया बहार तुफान फुटते, सगळ्या गोष्टी बरोबर असतात, आणि आपला आंबिया बहार तोडाले आला की 2 कॅरेट 3 कॅरेटच्या 4 कॅरेटच्या वर झाडावर राहून नाही राहिला. गळण इतक्या जोरात होते की माणसाने शेतातही नाही जा वाटत. त्याचे एक कारण नाही, त्याचे अनेक कारण आहेत. आता मी तुम्हाला सांगतो बगीचा घ्यायचा कसा आणि आंबिया बहाराचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे. आता आपण एकच काम करूया, त्याच्यामध्ये तळण लवकर घेत नाही झाड, आणि चुनखडीच्या जमिनीमध्ये 2 अन्नद्रव्याची कमतरता तुम्हाला बारकाईने दिसते. एक तर झिंक आणि फेरस. या अन्नद्रव्याला ते चुनखडी निघू देत नाही. चुनखडीच्या जमिनीमध्ये शक्यतो संत्रा लावणं रिकमेंडेशन नाही आहे, म्हणजे बस शिफारसच नाही आहे. पण बऱ्याच लोकांनी लावले जमीन नसल्यामुळे. तर त्याच्यामध्ये आपल्याला तळण घेताना याच्यापेक्षा त्याला तळण जास्त द्यावं लागते. या जनरल जमिनीपेक्षा तळण जास्त देणे आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करावं लागते. चुनखडीच्या जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापनही करताना आपण जेवढं या झाडाला पाणी देतो त्याच्यापेक्षाही पाणी कमी द्यावं लागते, कारण थंडी आहे. बऱ्याच चुनखडीच्या जमिनीमध्ये तुम्ही तूर लावता, त्याच्यामध्ये पाणी नाही दिली तरी तूर या पाणी दिलेल्या तुरीपेक्षाही जास्त ग्रीनरी राहते. तर चुनखडीमध्ये पाणी आणि खत व्यवस्थापन आणि तळण या गोष्टीचं प्रॅक्टिसेस केल्या. आज आंबिया बहाराले भाव कमी आहे. मुरुग बहाराचे भाव, ज्याच्याकडे मुरुग असेल त्याच्याकडे व्यापारी आले असतील किंवा त्यांनी लोकेशन घेतलं असेल. आज मुरुग बहाराले 40 रुपयाच्या वर आजच भाव आहेत गुरुजी, आजच आहे. आता आम्ही आमचे जे चांगल्या क्वालिटीचे बगीचे आहेत त्यांचे व्यापारी लोकांनी सांगितले की हमारे को ऊंचे बिना माल बेचना नाही, म्हणजे समजून जायचं की तेजी आहे. आणि संत्रा असं पीक आहे की 22 किलोचं कॅरेट आणि मुरुगाचे फक्त 5 कॅरेट 4 कॅरेट जरी एका झाडावर असतील ना, तर असं समजून जायचं की 3000 रुपयाचं झाड आजच आहे. आज 3000 रुपये जर एक झाड देत असेल तर रिटर्न त्या झाडाला 500 रुपये जरी खाऊ घातले आपण तरी शेतकऱ्याला चांगले पैसे उरतात, शेतात चांगले उरतात. 500 मध्ये खत झालं, फवारणी झाली, ड्रिंचिंगा झाल्या, तुमचा मजुरीचा खर्च त्या झाडाचा सगळं लिहा तुम्ही. 500 म्हणजे असं समजून जायचं की पाऊण कॅरेट, एका कॅरेटचे 700-800 रुपये होऊन राहिले, तर अर्धच कॅरेट त्या झाडाला खाऊ घालायचं आपल्याला. तर त्या पद्धतीनं आम्ही ज्या गोष्टी केल्या ना, तुम्हाला एकच सांगतो, आंबिया बहार मध्ये तुमच्या भागात ज्याचा आंबिया तोडला, काही मधात थोड्या प्रॅक्टिसेस केल्या, त्याच्या प्रत्येकाच्या बगीच्यामध्ये, बालसरफ साहेब बरोबर आहे ना, त्याच्या प्रत्येकाच्या बगीच्यामध्ये 2-2, 3-3 कॅरेट, 2 कॅरेट, 2.5 कॅरेट सध्या माल आहे. त्याची वस्तुस्थिती अशी आहे की आंबिया बहाराचं नियोजन आपण करा. आंबिया बहार तुमच्या इकडे येतो, त्याला आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे. आणि सगळ्यांनी जर मुरुग घेतला तर परिस्थिती आंबियाची मुरुगाची होईल समजा, बरोबर आहे. आपल्याला ते डिवाइड करावंच लागेल. परंतु मला असं वाटते की आपण एक काम करूया की ज्या शेतकऱ्यांकडे जसं साधारण 1000 झाडं आहेत त्यांनी त्यातले 300-400 झाडं मुरुग बहारावर टाका आणि 600 झाडावर चांगलं आंबिया बहाराचं नियोजन करा. म्हणजे शेतकऱ्याचं वन टाइम कमळ न मोडल्याने जाईल की आंबियात खतम झालो, माझ्याजवळ काहीच नाही. आता मुरुगात भाव चांगले असतात, आंबियात भाव चांगले असतात. जनरली मुरुगात कंटिन्यू पाहून राहिलो भाव. पण विषय असा की आपल्याला आता मेजर व्यवस्थापन करायचं आंबिया बहाराचं. आंबिया बहाराचं व्यवस्थापन करताना 2 गोष्टी लक्षात घ्या. तुमचे झाड किती फुटतात याच्यावर जाऊच नका. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांचे झाड आता ताण अवस्थेत आहेत. बऱ्याच लोकांनी पाणी सुरू केलं. नेमकं ज्या लोकांनी मागं पाणी सुरू केलं त्यावेळेस थंडी जास्त होती, त्यावेळेस त्या लोकांच्या नवत्या निघाल्या, फूट निघाली नाही. परंतु काही लोकांनी आता पाणी लावलं नाही, आता लावणार आहे. पाणी लावताना एकच गोष्ट लक्षात घ्या की पाणी लावताना आपल्या झाडाची पहिले कंडिशन पाहून घ्या. असं समजून जा की तुमच्या भागात पानं कमी फळं जास्त असतात आणि ज्याच्या बगीच्यामध्ये
जास्त पांढरा बगीचा होतो, जास्त फुटतो, असं समजून जायचं की याचा बगीचा शेवटपर्यंत साथ देत नाही. कारण जास्त गोड बोलणारे कधी साथ सोडून जातील हे काही सांगता येत नाही. तसं जास्त फुलं आले ना तो झाड कधी कोलमते. तर त्याच्यामध्ये आपल्याला एकच करायचं की पत्ती झाडावर किती वाढवता येईल. पहिला कन्सेप्ट, पत्ती किती वाढवता येईल. पत्ती तुम्हाला वाढवासाठी मी बऱ्याचशा गोष्टी सांगून देतो. पत्ती वाढवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं स्लोगन आहे आपलं, चला जपूया मातीचे आरोग्य. शेतकरी मित्रांनो, तुमची जमीन जी आहे ना, आता तुम्ही म्हणसाल बरेच लोक काय त्या संत्र्याच्या झाडाला दोष देतात. काय का संत्रा गळून राहिला, संत्रा हे नाही करून राहिला, संत्रा ते नाही करून राहिला, संत्र्यात पैसे नाही घडून राहिले. आपण आजपर्यंत त्या संत्र्याच्या झाडावर तर आपण मार केलाच, पण ज्या जमीनवर आपण साईड इफेक्ट केले ना गुरुजी, ते साईड इफेक्ट एवढे मोठे आहे की आज तुमच्या कुणाच्याही जमिनीत जा, म्हणजे आता इथं बसलेले शेतकऱ्याच्या बऱ्याच शेतकऱ्या शेतावर मी स्वतः गेलेलो आहोत. आपल्या जमिनी झाल्या कॉम्पॅक्ट, आपल्या जमिनी झाल्या कडक, आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब एकदम नाहीसा झालेला आहे. आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया जीवाणू खतम झालेले आहे. आपल्या जमिनीमध्ये कॉम्पॅक्टपणा एवढा आलेला आहे की त्या मुळा स्वतःवरून काहीच हालचाल नाही करून राहिल्या. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे की जमिनीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढवून आहे, जीवाणू वाढवायचे आहे. तुम्ही जेवढे जीवाणू वाढवा जमिनीत तेवढं तुमचं पीक एक नंबर राहील. तुमच्या पोटामध्ये जेवढे बॅक्टेरिया ऍक्टिव्ह राहतील तेवढं तुमचं शरीर चांगलं राहील. तुम्ही रात्री केलेलं भोजन हे जर तुमच्या बॅक्टेरियानं कुजवलं नाही तर आजपर्यंत आपलं पोट फुटून गेलं असतं, कारण त्याला डायल्यूट करून रिटर्न द्यावंच लागते सगळ्यांना. तर विषय असा आहे की आपल्या जसे पोटामध्ये आपल्या बॅक्टेरिया आहे तसे जमिनीमध्ये एक चम्मच मातीमध्ये विश्वात जेवढी लोकसंख्या आहे तेवढे बॅक्टेरिया असतात. हे आम्हाला त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकवलं आणि आज आम्ही माती परीक्षण भरपूर लोकांचे केले. बॅक्टेरिया खतम झाले, ते झाले अति रासायनिक वापर. आज शेतकऱ्यांचं मला खरोखर म्हणजे कधी कधी काही लोकांना हे वाटते की गरज नसताना आपण एवढं काही त्याला टाकून राहिलो. बरेच लोक त्याला झाडं पिवळे होऊन राहिले. हे 1-1 किलो युरिया, आज युरिया 40 म्हणजे 50 किलोची बॅग 45 ची झाली, 45 ची 40 वर आली. आणि तुम्हाला मी लिहून देतो 2 वर्ष 3 वर्ष थांबा, तुम्हाला युरियाची बॅग दिसणार नाही. कारण जमीन तर खराब होऊनच राहिली, पण गव्हर्नमेंट जेवढा सबसिडी त्या युरिया देऊन राहिला ना, त्या गव्हर्नमेंटनं फक्त युरियाची सबसिडी जरी बंद केली ना तर तुमचा फवारणीचा औषधाचा खर्च सबसिडी मध्ये निघेल एवढी. कारण आज 2700-2800 रुपयाची युरियाची बॅग आहे, आपल्याला 266 रुपयाला भेटते. त्याची सबसिडी गव्हर्नमेंट भरून आलं म्हणून आपण स्वस्त आहे तर. कारण युरिया टाकल्यामुळे जमिनीतले बॅक्टेरिया तर मरतात, पण गांडूळ आज कोणाच्याच जमिनीमध्ये नाही आहे. आणि तुम्हाला सुरुवात जर करायची असेल ना, एखादा बरेच लोक शाळेने या मार्केटमध्ये संत्र्यात एवढे डॉक्टर आहेत. आता मी रोज फिरतो, मला कधी कधी नवल वाटते की लोक काय करतात, फळगळ झाली का हे औषध मारा, या बुरशीनं थांबते. अरे बाबा, जेव्हा माणसाचे लिव्हर खराब होतात ना, लिव्हर त्याचा पोटा खराब होते ना, तुम्ही त्याला सोनं जरी पाजलं ना चमच्यानं तरी जमत नाही. माणसाची शरीर प्रकृती जी आहे ना ती विश्वानं बनवलेली आहे. त्याला कधी कधी काही लोकांना चटणी भाकर आहे ते टकाटक राहतात. आता अदानीचा तो पोरगा पाहिला ना तुम्ही, तो आनंद भाई, त्याचं शरीर आता त्यानं जर समजा सोनं जरी बसवलं शरीराला तर गप्प आहे का, पण तरी जमून राहिलं का. आता ते म्हणजे त्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पैशानं होत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे.